आज कोल्हापुरातल्या इचलकरंजीमध्ये मराठा क्रांती मोर्चा आयोजित करण्यात आला। लाखो लोकांचा या मोर्चामध्ये आणि महिलांचा सुद्धा या मोर्चामध्ये लक्षणीय सहभाग होता। शहरातल्या छत्रपती शाहू महाराज पुतळ्यापासून सुरू झालेल्या मोर्चाची राजाराम स्टेडियमजवळ सांगता झाली। मोर्चामुळे शहरातील शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यात आली होती। मराठा समाजासोबतच इतर जाती धर्माचे लोक सुद्धा या मोर्चात सामील झाले होते। मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या प्रतिज्ञापत्रात गोंधळ असेल तर तो सरकारच्या मनातला गोंधळ असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलाय। हे सरकार जेव्हापासून सत्तेत आलंय तेव्हापासून आरक्षणाच्या बाबतीत जाणून बुजून वेळ काढूपणा करत असल्याचं आव्हाडांनी म्हटलंय। मराठा मोर्चामध्ये अस्वस्थता आणि संभ्रम निर्माण व्हावा हाच सरकारचा हेतू असल्याचा आरोप आव्हाडांनी केला। नजरचुकीनं पाकिस्तानात गेलेल्या आणि पाकिस्तानात अडकून पडलेल्या चंदू चव्हाण या जवानाच्या कुटुंबियांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भेट घेतली। चंदूच्या सुटकेसाठी केंद्र सरकारशी बोलून प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी दिलं। उद्धव ठाकरे जळगाव जिल्ह्यातील सामनेर गावात विकास कामांच्या उद्घाटनासाठी आले होते आणि त्यावेळी त्यांनी चंदू चव्हाणच्या कुटुंबियांची भेट घेतली। सर्जिकल स्ट्राईकवरून जे लोक राजकारण करतात त्यांचा मी एकदा नव्हे तर तीन-तीनदा निषेध करतो अशा शब्दात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सर्जिकल स्ट्राईकवरनं राजकारण करणाऱ्यांचा समाचार घेतला। सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्यांना जवानांवरती विश्वास नाही का असा सवालही अण्णांनी विचारला। त्यामुळे ज्या नेत्यांची भाषा योग्य वाटत नसेल त्यांना खड्ड्यासारखं बाहेर काढा असंही अण्णांनी म्हटलेलं आहे। अण्णांच्या आयुष्यावरती येऊ घातलेल्या चित्रपटानिमित्त ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते। आणि दिवाळीच्या तोंडावरती मुंबईतल्या कापड बाजारातली उलाढाल 2 दिवस थंडावणार आहे। उद्या आणि परवा कापड बाजारात काम करणाऱ्या कामगारांनी पगारवाढ आणि इतर मागण्यांसाठी बंद पुकारलाय। त्यामुळे मुंबईतील मंगलदास मार्केट, काकड मार्केट, जुनी हनुमान गल्ली या कापड बाजारातील 20 ते 25 हजार कामगार संपात सहभागी होतील। पगारवाढीबरोबरच आरोग्य विम्याचं कवच सुद्धा मिळालं हवं अशी मागणी कामगारांची आहे। मागणीकडे दुर्लक्ष केल्यास बेमुदत संपाचा इशारा गुमास्ता कामगार संघटनेनं दिलाय। बदलापूरमध्ये देवीच्या विसर्जन मिरवणुकीत 2 सख्ख्या भावांची हत्या करण्यात आली। आझाद सिंग दुधानी आणि धनराज सिंग दुधानी असं मृत पावलेल्या भावांची नाव आहेत। बदलापुरातल्या वांगणीमध्ये ही घटना घडली आहे। वीर सावरकर नगरच्या देवीची विसर्जन मिरवणूक उल्हास नदीच्या पुलावरती येताच चौघांनी या 2 भावांवरती तीक्ष्ण हत्यारानं आणि तलवारीनं वार केले। पूर्वविमनस्यातनं ही घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय। दरम्यान आरोपी अर्जुन शेट्टीसह 4 आरोपी फरार आहेत। मुंबईच्या अंधेरीतल्या साकीनाका परिसरात बेस्ट बसनं 2 बाईकस्वारांना टक्कर दिली। यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। अरुण पुजारी असं मृत व्यक्तीचं नाव असून सुमित चंदन शिवेवरती उपचार सुरू आहेत। दरम्यान अपघातानंतर संतप्त नागरिकांनी बसची तोडफोड केली आणि या प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। ठाण्याजवळच्या भिवंडीमध्ये बुधवारी रात्री 2 गटात उफाळलेल्या वादानं तणाव निर्माण झालाय। या वादासंदर्भातली माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत हुल्लडबाजांना आवरलं आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं। त्यानंतर काहीच वेळात यातील एका गटानं थेट पोलीस स्थानकावर हल्ला करत दगडफेक केली। तसंच काही गाड्या जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला। यामध्ये 2 पोलीस आणि एक छायाचित्रकार जखमी झालेत। त्यांच्यावर ऐरोलीतल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर शहरातली सुरक्षा वाढवण्यात आलेली असून पोलिसांसह सर्व पक्षीयांनी शांततेचं आवाहन केलंय। पिंपरीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका वैशाली काळभोर यांच्या कार्यालयाची अज्ञातांनी तोडफोड केली आहे। सकाळी 10:30च्या सुमारास दुचाकीवरनं आलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी लाठ्या-काठ्या आणि दगडांनी कार्यालयाच्या काचा फोडल्या। यावेळी कार्यालयात उपस्थित असलेली एक महिला किरकोळ जखमी झाली आहे। काळभोर यांच्या कार्यालयाबाहेर सीसीटीव्ही बंद होते, मात्र वीज बंद झाल्यानं हा प्रकार सीसीटीव्हीत कैद होऊ शकला नाही। तोडफोडीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। लवकरच नागपुरात सुद्धा मेट्रो ट्रेन धावताना दिसणार आहे आणि त्यासाठी लागणारे कोचेस चीनच्या CRRC या कंपनीकडनं बनवले जातील। इतकंच नव्हे तर चायना रेल रोलिंग स्टॉक कॉर्पोरेशन नावाची ही कंपनी नागपुरातच आपली फॅक्टरी टाकण्याच्या विचारात आहे। CRRC ही जगातील सर्वात मोठी रेल ट्रान्झिट यंत्र बनवणारी कंपनी आहे। 15 ऑक्टोबरला राज्य सरकार आणि CRRC मध्ये हा करार होणार आहे। दरम्यान भारतात आणखी 50 ठिकाणी बनणाऱ्या मेट्रोसाठी आवश्यक डबे बनवण्याचाही कंपनीचा मानस आहे। पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळाला विरोध करत 7 गावातल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला। प्रस्तावित विमानतळाला आमची 1 इंचही जमीन देणार नाही असं शेतकऱ्यांनी म्हटलंय। राज्य सरकारनं विमानतळाचा निर्णय रद्द करावा अन्यथा यापुढील काळात तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशाराही शेतकऱ्यांनी दिलाय। या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांबरोबरच सर्वपक्षीय नेत्यांचीही उपस्थिती होती।
पुणे विद्यापीठाचा अजब कारभार पुन्हा एकदा सर्वांसमक्ष आलाय, कारण विद्यापीठाकडे कुलगुरूंचा साधा बायोडेटाही उपलब्ध नाहीये. माहिती अधिकारात ही बाब उघडकीस आली आहे. विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य प्राध्यापक अतुल बागुल यांनी कुलगुरूंचा बायोडेटा, प्रसिद्ध झालेलं संशोधन, प्रबंध आणि त्यांच्या नावावरती असलेल्या पेटंटची माहिती मागवली. मात्र ही माहिती विद्यापीठाकडे उपलब्ध नसल्याचं उत्तर बागुल यांना मिळालेलं आहे. खरं तर ही संपूर्ण माहिती विद्यापीठानंच वेबसाईटवरती टाकणं अपेक्षित असतं. ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे आणि साहित्यिक प्रज्ञा पवार यांचा अपमान झाल्याच्या निषेधार्थ पुणे विद्यापीठात आंदोलन करण्यात आलं. फुले शाहू आंबेडकर विद्यार्थी कृती समितीतर्फे हे आंदोलन करण्यात आलं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा घटनेनं दिलेला अधिकार असून सुद्धा त्याची गळचेपी होत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. पाटणमध्ये पार पडलेल्या विभागीय साहित्य संमेलनात डॉक्टर कसबे आणि प्रज्ञा पवार यांनी शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप केला जातोय.